श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो, त्याला हसतमुखाने स्वीकारा. या सकारात्मक सुविचारासोबत सुरू करूयात आजच्या आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. श्रोतेहो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत ग्रामीण कथाकार राम निकम यांच्या स्वरचित कथा. तर कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात त्यांची खोती ही कथा त्यांच्या स्वरामध्ये. नमस्कार, मी आपल्यासमोर खोती नावाची कथा सादर करीत आहे. औंदा चांगली सुगी आली होती. नारळासारखं ज्वारीचं कणीस पडलं होतं. 2 हातात कणीस मावत नव्हतं. तेव्हा माय अण्णाला म्हणली, मपले का ऐकत्या का हो? तेव्हा अण्णा गमतीनं म्हणले, मी कवा तुपलं ऐकत नाही. तेव्हा माय म्हणली, तुम्हाला कवा बी दिलं की सुचती माय. तेव्हा अण्णा म्हणले, बरं सांग काय तुपलं म्हणणं. तेव्हा माय म्हणली, औंदा सुगी लई नादर आली बघा. तेव्हा आपल्या वस्त घरच्या घरी ज्वारी पाडणं व्हायची नाही. तेव्हा तुम्ही कोणाला तरी खोती द्या, नाहीतर आपली लई फजिती होईल बघा. तेव्हा अण्णा म्हणले, फजिती व्हायला काय झालं, आपण दोघं ज्वारी पाडीत जाऊ, टामट्यातच कामाला लागत जाऊ, मग कशी होणार नाही ज्वारी पाडणं. पुन्हा रामू बी आपल्या हाताखाली आहे. तेव्हा माय म्हणली, नका माय, रामूला आताच कुणबीत घालू, त्याला शिकू द्या. अजून लेकराच्या हॉटावलं दूध बी वाढलं नाही, तेव्हा लेकरू अजून कवळं आहे. पुन्हा माय म्हणली, तुम्हाला तर म्हटलं काही ऐकायचंच नाही. आता मी काय पहिल्यासारखी नाही तर राहिली का, म्हणून मला पहिल्यासारखं काम होईल म्हणून मपली कंबर दुखायली माय. म्हटलं कुणा आता पहिल्यासारखी पाडणी होणार नाही. तेव्हा अण्णा म्हणले, एखादा रोजदार लावू. तेव्हा माय म्हणली, करा तुमच्या ध्यानात येईल तसं, तुम्हाला तर खोडचे लोकांच्या घराची भरती करायची. तो रोजदार काय काय तर काम धड करणार आहे, त्याला काय दी नाव पैसा जाव असं करीत. तेव्हा म्हटलं एवढं बरं ऐका. मग अण्णा बी म्हणले बरं. मग त्याला बी पटलं. मग ते म्हणले बरं तू म्हणते तसं का होईना. मग अण्णा तामट्यातच उठले आणि अण्णा घासूच्या तांड्यावर गेले. तेव्हा घासू नेमकाच झोपड्याच्या बाहेर येऊन निजला होता, चिली मोडीत होता. अण्णाला बघून त्यानं चिलीम इझुली आणि त्यानं अण्णाला रामराम घातला. तेव्हा अण्णानं त्याला पुसलं, काय घासू काय चाललंय. तेव्हा घासा म्हणलो, काही नाही मालक, काही कामधाम नाही म्हणून बसलो चिलीम फुकीत. तो तसं म्हणलं अण्णाला बरं वाटलं. मग ती म्हणले, काय कामाधामाचं काही. ती म्हणला, कामच नाही तर काय करावं. तर अण्णा म्हणले, काम करणारा काम आहे. तेव्हा घासू म्हणला, सांगा बरं बाप्पा काय काम येते. तेव्हा अण्णा म्हणले, मपली ज्वारीची खोती घेतोस का. तेव्हा घासू म्हणला, न घ्यायला काय झालं, मग तर मला दिवस पावला. असं म्हणून घासून आमची खोती घेतली. मग घासू 2 दिवस बैलगाडीत त्याचा पसारा भरला. घासून त्याची बायको कमळी, पोरगा परश्या, 2 शेळ्या, कोंबड्या, खुरडं असा सगळा पसारा घेऊन खोबऱ्या आंब्याच्या खाडी त्यानं पसारा मांडला. आणि दुसऱ्या दिवशीपासून ते दोघं नवरा बायको ज्वारी पाडायला लागले. दोघं बी नादावादी लमानी गाणं गाऊ लागले. भलकरी दादा भल रे, गळ्यातलं डोरलं हलतंय रे, पायातलं पैंजण वाजतंय रे, भलकरी दादा भल रे. गाण्याच्या नादात ते ज्वारी पाडू लागले. घासू मामा राम पाऱ्यातच शेळ्या चारायला सोडायचा. शेळ्याच्या गळ्यातल्या घुंगरानं आवाज ऐकून सगळं शिवार घुमायचं. तशी शेळीची जात बी मोठी पाहायचं रे, एका जागेवर बैलासारखी चरत नाही. मग तिच्या मागं घासू त्याचा लहाना पोरगा परश्या त्याच्या मागं पळायचा. 2 दिवसातच परश्याचा मुपली दोस्ताना झाला. एके दिवशी परश्यानं मला शेळीचं दूध काढायचं शिकवलं. मग परश्यानं मला शेळीच्या थानाला आळपण घालायला शिकवलं. त्याच्यामुळं परश्या मला मपल्यापरता शहाणा वाटू लागला. मग परश्यासंग मी मोहोळ हुलवायला शिकलो. रानशेनीच्या गौरीच्या धुपणानं परश्या मोहोळ हुलवायचा. मग आम्ही दोघं एका जर्मनच्या वाटीत मोहोळाचं मध जमा करायचो आणि पळसाच्या पानाचा द्रोण करून मोळ चाटायचो. परश्यामुळं मला रानचं लय काही बाई शिकायला भेटलं. परश्या खडूळीसारखा सरसर आंब्याच्या झाडावर चढायचा आणि झाडावरले पाडाचे आंबे पाडायचा. इलभर आम्ही दोघं शेळ्या चारायचो. दोघं शेळ्या चारायच्या निमित्तानं शिवारभर फिरायला जायचो. परश्या मोराच्या पायाचा माग काढीत मोराचे अंडे धुंडायचा. कवा फिरता फिरता मोराचे गळालेले पक्क भेटायचे, कवा हिरीत लटकलेले सुगरींचे खोपे जमा व्हायचे. परश्यानं मला वाळकाचा कंदील कसा करते ते शिकवलं. मग मी एक मोठा वाळकाचा कंदील केला व त्यात गोड तेलाचा लहानसा दिवा ठेवून आम्ही रात्रशा
रानातल्या खोपीला कंदील टांगीत राहत होतो. परशामुळं मला बी शहाणपण आलं. घासू मामा आणि कमळा मामीनं 8 दिवसातच आमचं रानातली सगळी ज्वारी पाडून 2 दिवसात सगळं रानात ज्वारी पसर पडली. मग 2 दिवसात त्यानं ज्वारीच्या पेंढ्या बांधल्या आणि गूळ जमा केलं. तरुक अण्णानं खळ्याला जागा केली. लक्ष्मण कोळ्याला खळ शिपायला लावलं. लक्ष्मण तात्यानं 2-3 पखालीतच खेपात सगळं खळ शिपून दिलं. अनिशाच वालूरच्या लक्ष्मण धनगराच्या मेंढ्या आमच्या नदीला चरायला आल्या होत्या. तेव्हा अण्णानं लक्ष्मणला खळ्यात मेंढ्या घोसवायला लावल्या. मेंढ्याच्या खुरानं सगळं खळं खुंदळून निघालं. त्याच्यामुळं सगळी जागा निब्बर झाली. मग घासू मामानं खळं पायानं चोपलं. मग कमळा मामी व खळ्याला शेणाचा दाट सडा टाकला. अण्णानं शेजारच्या तुकाराम काकाच्या आखाड्याहून 2 चवाळी भुसकट आणलं व खळं उलू नये म्हणून खळ्यात पसरून दिलं. घासू मामान जमा केलेला गूळ खळ्याभोवताळ टाकलं. कमळा मामी, मुपली माय, आणखीन गावातल्या 2-4 बायका मोडणी करू लागल्या. सगळी मोडणी झाल्यावर घासू मामानं सगळे कंस दातळ्यानं सगळ्या खळ्यात पांगिले. मग 4 बैलाची मळण लावून मळणी सुरू केली. परशावर मी मळणी हाणू लागलो. मला मळण हाणताना मोठी मजा वाटू लागली. अण्णा मला म्हणले, रामू, तू मळण हाणली तर तुला पाडव्याला नवे कपडे आणि नवी पुस्तकं घेतो. त्या लालचीने मी कडे चोट मळण हाणू लागलो. पहिल्याला मला मजा वाटू लागली. मग जसजसं ऊन चमकू लागलं तसं कांसाच्या भुशीनं मुपलं अंग खाजू लागलं. पाठ खाजून खाजून आपल्या पाठीची आणि मांडीची आग होऊ लागली. जीव रोडकुंडीला येऊ लागला. पण नव्या कपड्यामुळं पुस्तकाच्या आशेनं मी मळ हाणू लागलो. एके दिवशी अण्णानं खळ्यावर दिवादिवशी केली. शेजारच्या 10-5 माणसाला खळ्यावर जेवायला बोलिवलं. मस्तपैकी सांजा तिखट वरण भाकरी माणसानं रटावून खाल्ल्या व ढेकरं देत ते त्याच्या रानात गेले. मग घासू मामा खळ्यात तिवा लावला. कमळ मामी घासू मामाला मधनी टोपली उधळायला देऊ लागली. घासू मामा वाऱ्याच्या सुतानं मधून उधळू लागले. खाली माय हातनी हाणू लागली. मग मी बी अण्णा संग रानात चुकलेलं राहिलेलं बाटूक उपटू लागलो. रानातलं सर्व जमा करू लागलो. लाल्या रुमाल्या बाटूक खाऊन तर झाले होते. मग 8 दिवसांनी मेंढी भवताल खळ्यात मोठी ज्वारीची रास पडली. मग शुक्रवारी अण्णानं खळ्याला नारळ फोडला आणि ते ज्वारी मोजू लागले. पहिल्या शहराला अण्णा शुभ म्हणले, दुसऱ्या शहराला लाभ, दैवत, बरकत, 5व्या शहराला राम म्हणून अण्णा पोते भरू लागले. खळ्यात पोत्याची थप्पी लागली. मग खळ्याभोवताल ज्वारी मागायला आलेल्या लोकायला अण्णानं शेर ज्वारी दिली. मग फकीर, गोसाई, पोतराज, मसंजोगी, कुरुमुडे सगळ्याला ज्वारी दिली. बामण तर रोज रास पाटी नेत होता. खळ्याचा सगळा सारावारा झाला. वर अण्णा घासूचा हिशोब केला. 5 पोती ज्वारी घेऊन घासू मामा त्याच्या तंड्यात निघाले. कमळा मामी व परशा गाडीत बसले. मग घासू मामा गाडी हाणू लागला. गाडीला बांधलेल्या शेळ्या गाडीच्या मागं जाऊ लागल्या. लांबोरोग जाऊस तर मी गाडीकडं व परशाकडं वाढोळ पाहू लागलो. आता सगळं रान सुनसनं वाटू लागलं. रानात करमणं गेलं. मग आम्ही सगळे गावाकडं आलोत. पाडवा 2 दिवसावर आला होता. अण्णानं ज्वारीचे पोते गाडीत टाकून शिलूल नेले. मी बी अण्णासंग नवी कपडे नवी पुस्तकं घेण्यासाठी अण्णासंग गाडीत बसून शिरूला गेलो. दुपार टाकतोर दोघं बापलेक दाताचं पाणी गिळीत बिटाची वाट पाहत ज्वारीच्या पुतळ्या बसून राहिलो होतो. खूप उशिरा आमच्या ज्वारीचं बीट झालं. 3ऱ्या पारी आडत्यानं आमच्या मालाचा हिशोब केला आणि मागची उचल काढून त्यानं अण्णाच्या हातावर 10-10च्या 5 नोटा दिल्या. अण्णा मोप विनोनी करू लागले व काकुलती येऊन अण्णा त्याला म्हणले, सावकार, मोहरल्या खेपाला उचल काढून घ्या. पण आडत्यानं काही ऐकलं नाही. अपराधासारखं लहान तोंड करून अण्णा मोपल्याकडं पाहू लागले. डबडबल्या डोळ्यानं मी अण्णाकडं पाहू लागलो. अण्णाच्या डोळ्यात मला मोपले कपडे आणि पुस्तकं दिसू लागले. श्रोते हो, आत्ताच आपण खोती ही राम निकम लिखित कथा ऐकलीत. आता आनंद घेऊयात त्यांच्या दुसऱ्या कथेचा. शीर्षक आहे घंटी. चला तर मग ऐकूयात. नमस्कार, मी आपल्यासमोर माझी घंटी नावाची कथा कथन करीत आहे. 4 दिवसापासून इठूकाकाला बरं नव्हतं. जरा अंगात ताप होता. तोंडाला चव नव्हती. भाकर तुकडा गोड लागत नव्हता. सगळं अंग पळसाचं मूळ ठेसल्यासारखं ठणकू लागलं. अंगावरलं धावं काढावाटण गेलं.
माळवजाच्या तोंडशीच बाजावर विठूकाका पडून राहिले होते. त्याच्या शिनाचे 4-2 गाववाले माणसं आळीपाळीनं त्याच्याजवळ बसून राहत होते. ते विठूकाकाला धीर देत होते. त्याच्या बोलण्यानं बसल्यामुळं घटकाभर विठूकाकाला आपलं दुःख विसरल्यासारखं वाटत होतं. पण रात्र कटत नव्हती. मग विठूकाकाला डोळे उघडे ठेवून माळवजाच्या खांडाकडं पळड्या पळड्यात पाहत होते. पळड्या पळड्या नाही ते त्याच्या मनामध्ये विचार येत होते. रात्र मोठी वाटत होती. उजडता उजडत नव्हतं. मग पळड्या पळड्याच आपल्या छातीवर हात ठेवून विठूकाका देवाचं नाव घेत जागून रात्र काढीत होते. माणसाला बोलल्यासारखं विठूकाका म्हणले, मायला माणसाचं काही खरं नाही. जवानीत माणूस संसारासाठी किती खस्ता खातो. लेकरा बाळासाठी नाही ते कुटाने करतो. पोटच्या गोळ्याला जीव जतन सांभाळतो. त्याला काही कमी पडू देत नाही. पण आपल्यावर येळ आल्यावर कोणी कोणाचं नसते. कोणी लेक नाही लेकी नाही. लग्न झाले की ते आपापल्या लेकरा बाळात गुंकत येतं. माया पुढी पुढी म्हणते ते खरं आहे बघा. आता सरूचंच वाहनं. दिवळ्याच्या वक्तीला मी तिला आणायला गेलो. तिला म्हणलं चल माय 4-2 दिवस माहेरात राह. लेकरा बाळाला बी आजोळ म्हणून वाटल. तर सरू काय म्हणली, काय कोल्ड येऊ माहेराला, काय कोल्ड चाटायचं का त्याला. पोराचा नंबर मेडिकलला लागू लागला तेव्हा 10 लाख रुपये आजा म्हणून मागितले. तर म्हणलात माझ्या हातचं काही नाही. आता तुमच्या हातातच नाही तर माहेराला कशाला येऊ. बरं तुम्हाला काही घरून द्यायचे नव्हते. तळ्यात गेलेल्या जमिनीचे मोप बखळ रुपये आले होते. काय झालं असतं. 10 लाख रुपये लेकीची ओटी भरली असती तर. खरं म्हणजे तुम्हाला मी चेकवर सही करायलाच पाहिजेत नव्हती. ते तेव्हाच म्हणू लागले की मामाला तो हिस्सा माग म्हणून. आता तर तसा कायदा आला आहे. पण म्हणलं नका माय पैशापाय आपलं माहेर तुटल म्हणून जरासं काढून बसल्यासारखं केलं आणि चेकवर सही केली. आणि तुम्हाला 10 लाखाची भीड तुटून गेली. तुम्ही पैसे दिले असते तर नसतं का मग पोरगं डॉक्टर झालं असतं. इतकिंदी मनात धरलेली गुळणी सरून बोलून दाखिली. आता सरूचं बी बरोबर आहे म्हणा. ती बापाला नाही मागायची तर कोणाला मागल. पण मपल्या काय स्वाध्यांचं थोडंच होतं. 15 एकर गव्हाळीचं रान मोप मपल्या नावावर होतं. 75 लाख रुपयाचं चेक मोप मपल्या नावानं आला होता. पण मी मोप मालक असून चोर झालो होतो. अडकित्यात अडकीला सुपारीसारखी मपली गत झाली होती. शंकर आणि सुदाम रुपये पाहून सैतानासारखी करू लागले. शंकर म्हणू लागला, काका त्या सर विकून बऱ्या बोलानं संमतीपत्रावर सही आणा. नाही तर तिला म्हणा तू आम्हाला मिली असं समज आणि आम्ही तुला मिलोत. जर माहेर शाबूत ठेवायचं असं तर गपचिप संमतीपत्रावर सही कर म्हणावं. आता शंकरचं म्हणलेलं सरूला सांगता बी येईन. मपली जीभ रेटन गेली तसं सांगायला. पण तिला गोड बोलवून तिची संमतीपत्रावर सही आणली आणि फाशीच्या फंद्यातून मी आपली सुटका करून घेतली. मग पैसा आल्यावर मग काय सगळा उद्या आम्हाला. दोघं पोरांना निम्मे निम्मे रुपये वाटून घेतले. सुदामानं पैरभणला घर बांधलं. शंकरनं जीप आणि किरायानं चालवायला ट्रॅक्टर घेतलं. मला बी जीप करून पंढरपूर तुळजापूरला देवदेव करायला पाठवलं. दोन्ही पोरानं शान शोक केला. खाऊन पिऊन गांडीला हात पुसले आणि सगळे रुपये उडिले आणि बसले तोंडात वासून हाय हाय करीत. मी तेव्हाच म्हणू लागलो की आल्या रुपयाचा आता असा उदाबादा करू नका रे. कुठंतरी 10-5 एकर रान घेऊन पुढी तुमच्याच लेकरा बाळाला कामाला येईल. मी काय थोडाच मेल्या उरवा बांधून येणार आहे. मग शंकर म्हणला, काका त्या शेताड्याचं नाव काढू नका. आता टाकतोर मी पाहिलो रानात कोणी मोठं लखपती झालं नाही आणि आता शेती पहिल्यासारखी बी पिकत नाही आणि तिला करायला मजूर बी भेटत नाही. त्यापरता परभणीला चांगला बंगला बांधला तर निस्ता किराया म्हणलं तर 2 आवतीचा जिराय त्याला ऐकत नाही. असं म्हणून त्यानं बी परभणीला बंगला बांधला आणि त्यानं तो किरायानं दिला. पुन्हा शंकर म्हणला, काका आता आपल्या अवस्था राहिलेली शेती करायचं लागलं आहे बघा. शेती करून करून मोप जीव कुट झाला. इतकी वर्ष तुम्ही बी शेती केली तर काय साचिलो हवी पावा तर फजितीच. त्याच्यापरता मस्त जीप चालवायची, ट्रॅक्टर किराणा द्यायचा, नगदी पैसे असं म्हणून दोघांना 2 तरा. मी आपला गोसाई होऊन बसलो. ना लेकीचा आणि लेकाचा आणि झोळीत मात्र खडकू नाही. असा पस्तावा येऊन विठूकाकाच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. वाढोळक ती एकटेच डोळ्यातून पाणी गाळू लागले. सगळे माणसं घरभर येतं असून नसल्यासारखे.
विठू काका परदेशासारखे एकटेच माळोदात बाजूवर पडून राहत होते. रडून रडून डोळ्यातलं पाणी आटलं. तेव्हा केव्हा त्याला झोप लागली ते बी त्याला कळलं नाही. आता गाव बी पहिल्यासारखं राहिलं नाही. गावात मोटर आल्यामुळं व मोबाईल आल्यामुळं गाव बी तापड झालं होतं. ज्याची त्याची ज्याचा त्याला कामाची घाई झाली होती. गावातला सरकारी मराठी शाळात लोक आपले पोरं पाठवित नव्हते. महिन्याला मोठी फीस भरून गावातले लोक लेकराला इंग्लिश शाळेत पाठवित होते. इंग्रजी शाळेत शिकणारे लेकरं बी आता मायबापाला तुटक्या मुटक्या इंग्रजीत मम्मी डॅडी म्हणू लागले. तेव्हा रोजच्याच सवयीमुळं रुच्या शीतलला म्हणली, मम्मी मी अंकलला टाटा केला नाही, तेव्हा मी अंकलला टाटा करून येते. असं मी ती पळत विठू काका जिथं झोपले होते तिथं गेली. शाळेत जाताना विठू काका रोजच सीमाला आणि रुच्याला गोळ्या नाही तर चॉकलेट देत असत. त्या लालचीनं पोरं काकाजवळ जात होते. चॉकलेट घ्यायचे आणि एक पप्पी द्यायचे. आज बी चॉकलेटच्या लालचीनं दोघं बी एका पाठोपाठ एक वाड्यात पळाले आणि विठू काकाला पाहून अवाक झाले. विठू काका बाजावर निजले होते. मान बाजूच्या खाली लोंबू लागली. तोंडातून फेस येत होता. धोत्रात लघवी झाली होती. ते झोपलेल्या खोलीत कुंभट वास येत होता. रुच्या व समीर काकाची अशी अवस्था पाहून तिथून धूम ठोकली व ते शीतलला म्हणले, मम्मी मम्मी बघ ना अंकल कसे करायले. तर पोरायचा कलमा ऐकून शीतलने हातातली टिफिनचे डबे घेऊन विठू काका ज्या घरात झोपले होते तिथं घाबरल्या घरात आली. तिनं ती विठू काकाची अवस्था पाहून ती गोंधळल्यासारखी झाली. मग तिनं स्वतःला सावरलं आणि चुलत देरला हाक मारली. सकाळीच शीतलनं घाबरल्या मारलेली हाक ऐकून शामराव व दौलत गडबडीने शंकरच्या घरात आले. त्याने विठू काकाला नीट बाजावर निजवलं. पटकन दौलतीनं शंकरला फोन लावला मोबाईलवर आणि असं करता असं आहे म्हणून शंकरला सांगितलं. तेव्हा शंकर मनालाच बोलल्यावर म्हणला, मायला म्हाताऱ्याचं कदूर आणलाय, एकदाचं मरत बी नाही आणि काही सुधरू बी देत नाही. त्यो तालेवर तिकडं शहरात मजा मारायला आहे आणि इथं म्हाताऱ्याचा ताप मला. जायजात तर बरोबर हिस्सा वाटून घेईल. एखादा एकर मला सोडायचा नाही का एखादा खण जास्तीचा देणार नाही. शंकरचं बोलणं ऐकून दौलती त्याला म्हणला, हे बघ शंकर, ही येळ अशी बरोबरी करायची नाही आणि भांडायची नाही. काकाचं काय करायचं ते सांग, पुढचं पुढे पाहूत. तेव्हा शंकर म्हणला, दौलती आता मी औरंगाबादच्या पुढे बघ भाडं घेऊन. आता मला भाडं सोडून बी येता येत नाही. तेव्हा तू असं कर, तरुक एखाद्याची गावातली किरायाची गाडी कर आणि म्हाताऱ्याला कुलकर्ण्याच्या दवाखान्यात घाल. उद्याच्याला मी वापस येतो. मग बघू काय करायचं ते. आणि त्या तालेवार सुदाम्याला सांग, फोन करून म्हणाव बाप मारायला टेकलाय. दोघायचा बाप आहे, एकट्या शंकरचा नाही. मॅच काय त्याचं भावतं घेतलं नाही. असं म्हणून शंकरनं फोन कट केला. मग श्यामराव आणि दौलतनं विठू काकाला बाजावर नीट निजवलं. त्याचं धोतर बदललं. शीतलनं गडबडीनं तोंडात धुवायला पाणी गरम केलं. हलून हाका मारून त्याने विठू काकाला जागं केलं. चहा पिऊन विठू काकाला जरा तरतरी आली. मग दौलतीनं सुदामला फोन करून सगळी विठू काकाची हकीकत सांगितली. सुदाम म्हणला, दौलती मी दुपारपर्यंत गावाकडे येतो, तोपर्यंत तू काकाची टेम्पररी रिलीफ दे. असं म्हणून त्यानं फोन कट केला. विठू काकाचा लहान पोरगा सुदाम नाशिकला मोठ्या पोस्टर ऑफिसर आहे. तो विठू काकाला नेहमी नाशिकलाच राहा म्हणून म्हणतो. परंतु विठू काकाला त्या एवढ्या मोठ्या शहरात करमत नाही. जेव्हा भावाचे लोक भेटत नाही त्याला एकट्याला कैदेत ठेवल्यासारखं वाटतंय. दोन्ही कोणी बोलायला चालायला नसतंय. म्हणून ते आपल्या गावाकडं शंकरजवळ राहत येतं. विठू काका 4-2 महिन्याला सुदामकडे जात येतं, पण 4-8 दिवसातच वापस गावाकडे येतं. त्याला तिथं नावच करमत नाही. पण आता मात्र विठू काकांना आपलं सगळं चंबू गवाळं आवरलं. ते सुदामसोबत नाशिकला कायमचेच राहायला आले. सुदामनं नाशिकला मोठं अधिकारी आहे. त्याला राहायला मोठा बंगला आहे सरकारी. हाताखाली 4-2 नौकर येतं. घरकाम करायला 4-2 बाया नौकर सावकर येतं. बसायला सरकारी गाडी आहे. सगळं राजेशाही थाट आहे. एवढ्या मोठ्या बंगल्यात सुदाम, त्याची बायको आणि 6-7 वर्षाचा निरंजन राहतोय. आणि त्यात आता विठू काकाची भर पडली. सुदाम विठू काकाला घेऊन नाशिकला आला. चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यानं विठू काकाला ॲडमिट केलं. सर्व तपासण्या केल्या. तज्ज्ञ डॉक्टरकडून विठू काकाला विलास सुरू केला. पण विठू काकाला म्हणावं तसा काही फरक पडून गेला. मग विठू काकाला सुदामनं घरीच आणलं आणि एक मोठ्या खोलीत त्याची सगळी सोय केली. सुदामनं जातीनं सगळ्या नौकराला त्याच्यावर
लक्ष द्यायला सांगितलं, आहे नाही ते पाहायला सांगितलं. पण एवढ्या मोठ्या घरात मात्र विठू काकाचं मन रमणं गेलं. सारखी त्याला गावाकडची आणि गावच्या माणसाची शेती शिवाराचीच हेतू येऊ लागली. एवढा मोठा बंगला, दिवसभर सुदाम ऑफिसमध्ये किंवा दौऱ्यावर जात असे. 2 दिवस तो घरी येत नसे. आला तर गडबडीनं ऑफिसला जाता जाता विठू काकाच्या खोलीत डोकावून पाही व उभ्याच तो काकाला विचारी, काका कस काय, बरे आहेत ना? खोल आवाजात लादणीतून बोलल्यासारखं का त्याला बनायचे. बरं आहे. सुदामची बायको तर बाईसाहेबच. ती नोकरामार्फत काकाला हाय नाही ते विचारायची, औषध पाणी द्यायची आणि दिवसभर लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, महिला मंडळ किंवा वृद्धाश्रम यांच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घ्यायची आणि वृद्धाची घ्यायची काळजी या विषयावर ती भाषणं द्यायची. त्यामुळे तिला काकाकडे लक्ष द्यायला वेळच नसायचा. काकाचा नातू निरंजन मात्र काकाजवळ जास्त वेळ राहत असत. तो त्याला काही गोष्टी सांगत असत, काही कोडे सांगायचे, त्याच्यासोबत बसल्या बसल्या काही खेळायचे. त्याच्यामुळे निरंजन नोकराऐवजी विठू काकाजवळ जास्त वेळ घालवायचा. तो आपल्यावर काकाला बी करमायचं. सुदामनं विठू काकाची सर्व प्रकारे व्यवस्था केली होती. त्याच्या खोलीत त्यानं वाचायसाठी बरीच धार्मिक पुस्तकं, पोथ्या, तुकाराम गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी सगळं आणून ठेवलं होतं. पण काकाला डोळ्यानं दिसत नसल्यामुळं त्याला वाचता बी येत नव्हतं. तसं विठू काकाला देवपूजा करता देव्हारा बी करून आणला होता, खोलीतच मांडला होता. पण काकाला अशक्तपणामुळं देवाची पूजा करता येत नव्हती. आरती करण्यासाठी वाजवायला एक घंटी बी त्यानं ठेवली होती सुदामनं. कशाची विठू काकाला कमी नव्हती. सुट्टीच्या दिवशी सुदाम विठू काकाच्या खोलीत 5-10 मिनिट बसायचा. तो विठू काकाला जातीनं आहे काय आहे नाही ते विचारायचा. औषध टाईमची टाईम घ्या म्हणून सांगायचा. तेव्हा एके दिवशी काका खोल गेलेल्या आवाजात सुदामला म्हणले, मी खोलीत एकटाच राहतो. किती बी कोणाला हाका मारल्या तर कोणी लवकर वो देत नाही रे सुदाम. तेव्हा सुदाम काकाला म्हणला, काका बंगला मोठा आहे, तुमचा आवाज बारीक येतो. तेव्हा तुम्ही काय करीत जा, तुम्हाला काही लागलं की देवाची घंटी वाजीत जा. मग घंटी वाजली की कोणी तुमच्या खोलीत येत जाईल व तुम्हाला काय आहे नाही ते विचार जाईल. मग झालं. असं म्हणून सुदामनं सगळ्या नौकराला घंटीचा आवाज ऐकला की काकाच्या खोलीत जायच्या सूचना केल्या व बायकोला घंटीच्या आवाजावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. आणि खरोखर घंटीचा आवाज आला की कोणी ना कोणी नौकर विठू काकाच्या खोलीत जात होता. काय लागलं सवरलं ते त्याला पुशीत होता. एके दिवशी काकाच्या खोलीतून घंटीचा आवाजच आला नाही. म्हणून सकाळपासून काकाच्या खोलीत कोणीच गेलं नाही. जेव त्यो इकडंच आपल्या कामात गुंग होते. सकाळपासून बाईसाहेब एका शाळेत आई वडील ज्ञानाचे शिदोरी या विषयावर भाषण करायला गेल्या होत्या. मग काय, नौकर भाई नौकर कोणीच काकाची दखल घेतली नाही. रात्री 9-10 वाजता सुदाम घरी आला. जेवण खाऊन झाल्यावर त्यानं काकाची चौकशी केली तर सगळ्यांनी सांगितले की आज काकानं काही घंटी वाजवली नाही, म्हणून आम्ही काही खोलीत गेलो नाही. तेव्हा पळत सुदाम काकाच्या खोलीत गेला. काका निपचित पडली होती. सू छातीचा भाता चालला होता. सुदामला पाहून काका म्हणले, पाणी पाणी द्या रे असं म्हणू लागले. मग सुदामनं त्याला प्यायला पाणी दिलं. मोसंबीचा रस दिला. काकाला जरा अवसान आलं. मग सुदामनं काकाच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन मोठ्यानं त्याला विचारलं, काका घंटी काऊन वाजील नाही? तर काका म्हणले, कालपासून घंटी निरंजन घेऊन गेला, तेव्हा काय वाजू? तेव्हा सुदामनं निरंजनला विचारलं, निरंजन बेटा काकाची घंटी कुठे? तेव्हा आपल्या बोबड्या बोलानं निरंजन म्हणला, घंटी आपल्या कपातात आहे. तुम्ही म्हाताले झाल्यावर तुम्हाला लागेल ना वाजवायला, म्हणून मी ती कपातात ठेवली. निरंजनचं हे निरागस बोलणं ऐकून सुदाम तोंड करून त्याच्याकडे पाहतच राहिला आणि मग त्याला त्याचे भविष्य दिसू लागलं. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्रामीण कथाकार राम निकम यांच्या खोती आणि घंटी या कथेचा आनंद घेतलात. आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, कारण आपल्या घड्याळ सांगते कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी सकाळी 11:35 आणखी एका साहित्याचा आनंद घेण्यासाठी. तेव्हा आता मात्र मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.